बघा अष्टविनायक असे सगळे बाप्पा तुम्हाला हे शाडूच्या मातीमध्ये मिळेल। 1 ते 1.5 फुटापासून मूर्ती आहे ड्रेपरी केलेल्या, पण तुम्हाला अजून छोट्या मूर्तीला जर ड्रेपरी करून हवी असेल तर आता हा पण बघा बाप्पाचा स्किन टोन। ड्रेपरी सोडून तुम्हाला अजून काहीतरी वेगळं हवं असेल तर असे शाडू मधलेच। आणि याची खासियत म्हणजे त्याच्या खाली बघा ते तुम्हाला व्यवस्थित पकडता यावे यासाठी पार्ट असे सेपरेट दिलेले आहेत। स्वामी समर्थांच्या अवतारातली वा विठ्ठलाच्या रूपातली। हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोसो सोनाली मध्ये। माझ्या मागे छान छान अशा बाप्पांच्या मूर्ती बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज आपण काय एक्सप्लोर करणार आहोत। तर हो, आज आपण खूप छान छान असं बाप्पांच्या मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी आज पुण्यातल्या पिंपरी चिंचवड मधल्या श्री गणेश गणपती स्टॉल या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुबक अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती शाडू आणि पीओपी मध्ये मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये ड्रेपरीवाल्या मूर्ती आहेत, विदाऊट ड्रेपरी आहेत। साईजेस अगदी 10 इंचापासून ते 2 फुटांपर्यंत साईज तुम्हाला मिळणार आहे। आता कशा मूर्ती आहेत, कशा व्हरायटी आहेत आणि कसे कसे पॅटर्न आहेत हे सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। चला। नमस्कार, मी चिंचवड गावातून श्री गणेश गणपती स्टॉलवरून आपलं स्वागत करतो। दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आपल्याकडे गणपती बाप्पा अनेक विविध प्रकारमध्ये उपलब्ध आहे। शाडू मातीमध्ये असतील, प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये असतील, अशा विविध अनेक प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही जर बघत असाल तर ड्रेपरी वर्कमध्ये असेल, जे आता नवीन ट्रेंडिंग पॅटर्न आहे ड्रेपरी वर्कचा, तर ड्रेपरी वर्कमध्ये पण आपल्याकडं मूर्त्या उपलब्ध आहेत। तसेच मानाचे 5ही गणपती आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीने अष्टविनायकमध्ये म्हणाल तर अष्टविनायकचे 8ही गणपती बाप्पा आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि जर आपण ही जर रील तुम्ही दाखवून जर आमच्या स्टॉलला येत असाल तर तुम्हाला एक आकर्षक भेटवस्तू आम्ही तुम्हाला देणार आहोत। आता आपण चिंचवड या ठिकाणी चाफेकर चौकापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आपला हा चिंचवड गावातील स्टॉल आहे। जर तुम्ही इथे जरी बुक केली गणपती मूर्ती तरी तुम्हाला चालेल। जर तुम्ही जवळ अजून काळेवाडी किंवा पिंपरी चिंचवड या परिसरात असाल तर काळेवाडीमध्ये पण आपली एक शाखा उपलब्ध आहे, ज्योतिबा मंगल कार्यालयाच्या समोर, एक्झॅक्ट समोर श्री गणेश गणपती स्टॉल म्हणून आहे, तिथे पण तुम्ही गणपती बाप्पा बुक करू शकताय। दोघीकडे मूर्त्या तुम्हाला अवेलेबल आहेत, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही मूर्ती गणपती बाप्पा बुक करा। आणि बघा अगदी तुम्हाला जसं की मी सांगितलं 10 इंचापासून ते 2 फुटांपर्यंत मूर्ती आहेत। या सगळ्या आपण ज्या समोर बघतोय या शाडू मातीमध्ये मूर्ती आहेत, आणि या साईडला जरी तुम्ही बघताल तर शाडू मातीमध्ये मूर्ती आहेत। पण या दोन्ही टोन बघा तुम्ही, या मूर्तीचे टोन आणि या मूर्तीचा टोन सेपरेट आहे। तर हा टोन आहे चंदन टोन मध्ये दिलेला आहे, स्किन टोन जो बाप्पाचा दिलेला आहे तो, म्हणजे कस्टमरला या पण काही रिक्वायरमेंट्स असतात टोन वर्ण बाप्पाच्या। आणि हा जो आहे तो रेग्युलर टोन आहे, बघा हा व्हाईट दिसत असेल आणि हा जरा येल्लोइश, म्हणजे हा चंदन आहे आणि हा रेग्युलर व्हाईट टोन आहे। अशामध्ये देखील तुम्हाला या मूर्ती मिळणार आहेत। याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या, मग दगडूशेठ बाप्पा झालं किंवा असं बघा मागे कलश आहे, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मूर्तींचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर या साईडला पण बघा तसेच मूर्तींचे प्रकार पाहायला मिळतील। आणि या साईडला बघताल तर या सुद्धा तुम्हाला या शाडूच्याच मूर्ती आहेत, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा मूर्ती आहेत। बालाजीची प्रतिकृती आहे, विठ्ठलाची प्रतिकृती आहे, आपले दगडूशेठ बाप्पा आणि असे बरेच बघा वरती तुम्हाला बाप्पा दिसत असतील। त्यानंतर हे खाली पण बघताल तर मोठे बाप्पा आहेत आपल्या शाडू मधलेच। आणि याची खासियत म्हणजे त्याच्या खाली बघा ते तुम्हाला व्यवस्थित पकडता यावे यासाठी पार्ट असे सेपरेट दिलेले आहेत शाडू मातीच्या मूर्तीमध्ये। खाली बघा मोठ्या मूर्तींना ज्या ज्या मूर्ती आहेत शाडूमध्ये, कारण शाडूला थोडंसं जपावं लागतं, त्यामुळे त्या हिशोबाने त्यांनी खाली ना पार्ट सुद्धा दिलेला आहे। प्रत्येक शाडूच्या मूर्तीला तुम्हाला सेपरेट असा खाली पार्ट दिलेला असेल। आसन तर आहेच बाप्पाला, पण त्यासोबत पार्ट सुद्धा दिलेला आहे। हा सेक्शन पूर्ण शाडूच्या मातीचा आहे विथ पार्ट। आणि शाडूच्या माती तुम्हाला विदाऊट ड्रेपरी दिसतील। शाडूची माती थोडीशी नाजूक असते, त्यामुळे त्याला ड्रेपरी नाही होत, तुम्हाला या अशाच मूर्ती शाडूमध्ये मिळतील। जर तुम्हाला ड्रेपरीवाले बाप्पा हवे असतील, ड्रेपरी करून घ्यायची असेल तर तुम्हाला पीओपी मध्ये सुद्धा यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतील। जसं की हे बघा, वाव, खूप सुंदर आणि युनिक पद्धतीने बाप्पाला ड्रेपरी केलेली आहे। अगदी या 1 ते 1.5 फुटापासून मूर्ती आहे ड्रेपरी केलेल्या, पण तुम्हाला अजून छोट्या मूर्तीला जर ड्रेपरी करून हवी असेल तर ती सुद्धा करून मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागेल बुकिंग करण्यासाठी। तर बघा फार सुंदर सुंदर अशा मूर्ती इथे सजवलेल्या आहेत। बाप्पाचे डोळे बघा, डोळे, त्याचे कान, त्याचे हात, खूप छान अगदी त्याचं ते सोज्वळ रूप दिसतंय। स्किन टोन पण बघा, बाप्पांचे जे जे स्किन टोन यूज केलेले आहेत ते प्रॉपर स्किन टोन यूज केलेले आहेत। इवन त्यांचे बारकावे पण बघा, पायाची बोटं बघा बाप्पाची,
अगदी खरेखुरे बाप्पा बसलेत की काय असं वाटतंय. हाताची बोटं, पायाची बोटं, बाप्पाचे डोळे, बाप्पाचे कान, खूप छान असं फिनिशिंगमध्ये सगळं बनवलेलं आहे. जणू की तो खरंच बाप्पा बसलेला आहे आपल्या पुढे, तसं भास होते बघा. वाव, खूप छान असं बघा हसरा चेहरा दिसतोय त्या बाप्पाचा. प्रत्येक इथला तुम्ही बाप्पा बघताल ना तर तुम्हाला असाच दिसेल. अगदी डोळ्यात असं वाटतंय लेन्स लावल्यात की काय, पण ते कलाकाराचं बघा काम इतकं सुंदर आहे की ते डोळे सुद्धा, डोळ्यांमध्ये एक चमक दिसते, डोळ्यांमध्ये जिवंतपणा बाप्पाच्या दिसतो. कारण इतक्या छान पद्धतीने ते बाप्पा बनवलेले आहेत. त्यांचं पेंट, त्याचं काम आणि त्याची कलाकुसर फार सुंदर पद्धतीने वापरलेली आहे. पाय बघा, अगदी एखाद्या लहान बाळाचे पाय आहेत की काय असं वाटतंय. किती छान. मूषक पण बघा, मूषक जे आहेत ना अगदी रिअल मूषक असल्यासारखे ते वाटतात. त्याला पेंट केलेलं आहे. म्हणजे मला बाप्पाची अशी सेपरेट तारीफ करायची गरज नाहीये, तुम्हाला बघूनच कळत असेल. पण ते इतकं छान बनवलेलं आहे, इतक्या छान त्या मूर्ती आहेत की मला ते सांगण्या वाचून राहत नाहीये. बघा ही पण पांडुरंगांच्या स्वरूपात किती सुंदर बनवलेली आहे, किती छान कॉम्बिनेशन आहे. हे ड्रेपरीमध्ये कस्टमायझेशन देखील होणार आहे, त्यासाठी तुम्ही लवकर या. तुम्हाला छान अशा POP मध्ये कस्टमाइज करून मिळणार आहेत. इथे तर ऑलरेडी आहेत ड्रेपरीवाल्या, आणि काही ड्रेपरीवाल्या यातल्या बुक सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर व्हिजिट करा. तर हा पण बघा बाप्पाचा स्किन टोन आपल्या रिअल स्किन टोन सारखा वाटतोय बघा. त्यानंतर अशा पद्धतीने पण बघा, ड्रेपरी सोडून तुम्हाला अजून काहीतरी वेगळं हवं असेल तर असे छान कुंदन आणि खड्यांनी बनवलेले सजवलेले बाप्पा सुद्धा या ठिकाणी आहेत. आता हे हे दगडूशेठची बाप्पा आहे आपल्या समोर. याच्यामध्ये अजून खूप साऱ्या मूर्ती आहेत आणि सायझेस आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत हे बघा तुम्ही ड्रेपरीवाले पेशवाई लुकमध्ये बघा, छान असा पुणेरी पगडी. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वेगळे हवे असतील तर मिळून जाणार आहे. खाली पण ठेवलेत बघा अशा पद्धतीने गोल्डन, सिल्वर, त्यानंतर असे व्हाईटमध्ये कॉम्बिनेशन करून. आणि मागे बघताल तर मागे सुद्धा ड्रेपरी मधल्या त्या साईज मोठ्या आहेत. म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या साईजमध्ये कॉम्बिनेशन असं फॅब्रिक वेगवेगळं अशा सुद्धा मूर्ती मिळणार आहेत. तुम्ही फक्त येऊन सांगायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीचं फॅब्रिक हवंय, कसं तुम्हाला तुमच्या बाप्पाला सजवायचं आहे, आणि ते तुम्हाला सगळं करून देणार आहे. खूप छान असा बाप्पा सजवलेला आहे. वा, समोर जर बघताल तर आपली दगडूशेठ बाप्पाची मूर्ती आहे, जी रिअल मूर्ती आहे. म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही बाप्पासाठी दागिने बनवून ठेवले असतील, की काही जण चांदीचे, सोन्याचे दागिने बनवून ठेवतात, किंवा तुम्हाला स्वतःला तुमच्या बाप्पाला जर सजवायचं असेल, दगडूशेठ सारखं तुम्ही या बाप्पाला बघा सजवू शकता. अगदी पितांबरापासून उपरणं झालं किंवा पूर्ण सोंडेला, कानाला, पूर्ण तुम्ही या बाप्पाला तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवू शकता, तुमचे दागिने घालू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला सायझेस सुद्धा वेगवेगळ्या मिळणार आहेत. एवढंच नाही तर बाप्पांची वेगवेगळ्या अवतारांमध्ये देखील तुम्हाला इथे मूर्ती मिळणार आहेत. ही बघा दत्त अवतारातली बाप्पाची मूर्ती आहे, कमंडलू आहे, त्यानंतर श्वान बसलेला आहे बघा. खूप छान अशी दत्तगुरूंच्या रूपातली मूर्ती बनवलेली आहे. त्यानंतर बाजूला बघताल तर आपल्या महादेव शंकर भगवानांच्या रूपातली इथं अवतारातली मूर्ती बनवलेली आहे. आणि कलर बघा त्याच पद्धतीने यूज केलेली आहे. खूप छान असं त्याचं रूप बनवलेलं आहे. त्यानंतर वरती एक सगळ्यात युनिक मूर्ती आहे बघा, जी पाळण्यावर बसलेली आहे. खूप सुंदर आणि युनिक यावेळेस ही मूर्ती आहे या ठिकाणी. वेगवेगळ्या देवांच्या अवतारांमधल्या मूर्त्या आपण इथे 2 बघितल्या. अजून एक मी तुम्हाला दाखवते. स्वामी समर्थांच्या अवतारातली, इकडे कृष्णाच्या अवतारातली. तुम्ही याला इथे छान सजवू शकता, अजून घरी घेऊन जाऊन बासरी लावू शकता, किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे ड्रेपरी कस्टमाइज करून मिळेल. स्वामी समर्थांचं झालं, इथं बघा विठ्ठलाच्या रूपातली फार सुंदर आहे, टाळ दिलेला आहे हातात. याला तुम्ही घरी जाऊन सुद्धा अजून काहीतरी ड्रेपरी करू शकता, सजवू शकता. त्यानंतर या ठिकाणी स्वामी समर्थांच्या रूपातली अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या अवतारातल्या देखील तुम्हाला मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतील. यावेळेस सगळ्यात युनिक ठरणारे हे बघा अष्टविनायक मधले सगळे 8ही आपले बाप्पा आहेत. मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, महागणपती
असे सगळे बाप्पा तुम्हाला हे शाडूच्या मातीमध्ये मिळणार आहेत. यातला तुम्ही एक बाप्पा सुद्धा घेऊ शकता किंवा सगळे बाप्पा सुद्धा तुम्हाला घ्यायचे असतील मंडळासाठी किंवा यावेळेस तुम्हाला काही वेगळी थीम करायची असेल अष्टविनायकमध्ये, तर हे सगळे बाप्पा तुम्ही घेऊ शकता. आणि याचं मानधन असणार आहे, सगळे बाप्पा जर तुम्ही घेतले तर 21,000 रुपये असणार आहे. आणि या सगळ्या शाडूमध्ये तुम्हाला मूर्त्या मिळणार आहेत. पण बघा, तुम्हाला या सुद्धा अशा कुंदनमध्ये, खड्यांमध्ये मूर्त्या सजवलेल्या मिळणार आहेत. या सुद्धा फार सुंदर मूर्त्या वाटतात. हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी, बऱ्याच साईज पाहायला मिळणार आहेत. बघा, या 2 साईज दगडूशेठ बाप्पाच्या आहेत, ज्या वेगवेगळ्या साईजमध्ये लावलेल्या आहेत. त्यानंतर अजून वेगळे बाप्पांमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. खूप छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यांना सजवलेलं आहे. अगदी पितांबराचा कलर असू देत, बाप्पाच्या राजामध्ये पण बघा छान अशी ड्रेपरीमध्ये मिळणार आहेत. या समोर 2 ड्रेपरी आहेत. तुम्हाला साईज याच्यामध्ये वेगवेगळी मिळणार आहे. तर बघा, ऑलमोस्ट आज आपण इथं सगळ्या मूर्त्यांचं कलेक्शन एक्सप्लोर केलं आहे. अगदी शाडूच्या मातीचं झालं, पीओपीचं झालं, ड्रेपरीचं झालं, अष्टविनायक झालं, साईज वेगवेगळे आहेत. त्यानंतर माझ्या बाजूला पण बघा, या 2 अशा वेगळ्या अजून मूर्त्या ठेवलेल्या आहेत. फार सुंदर इथं मूर्त्यांची रूपं आहेत. अगदी रिअल स्किन टोननुसार त्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्यांचे हात, त्यांचे पाय अगदी रिअल बाप्पा समोर बसलाय की काय असा भास होत आहे. इव्हन त्यांचे डोळे, एक डोळ्यात वेगळी चमक आहे. खूप छान छान अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. चिंचवडमध्ये सुद्धा यांची ब्रांच आहे आणि काळेवाडीमध्ये सुद्धा ब्रांच आहे. तुम्हाला जो एरिया जवळ असेल त्या एरियामध्ये जाऊन तुम्ही या मूर्ती बुक करू शकता. दोन्ही स्टॉलवर सेम मूर्ती तुम्हाला मिळणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल आणि या मूर्ती आवडल्या असेल तर शॉपला नक्की व्हिजिट करा आणि आपली बाप्पाची मूर्ती या ठिकाणाहून बुक करा. आणि बरं, व्हिडिओ दाखवून तुम्ही जर इथला बाप्पा बुक केला तर तुम्हाला छान असं गिफ्ट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला, व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. गणपती बाप्पा मोरया. तर बघा, चिंचवडमधला हा आहे चाफेकर चौक. इथून सरळ खाली आलं की हा लेफ्ट घ्यायचा. इथून सरळ गेलं की पुढे राईट साईडलाच एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्येच हा स्टॉल आहे. बघा, हे जैन स्थानक आहे. या जैन स्थानकच्या बाजूलाच आहे गणेश गणपती स्टॉल.